नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे पौर्णिमाने अभिजितला फोन केलेला असतो आणि ती अभिजितला सगळं सांगते की तिने कशा पद्धतीने इकडे आता राजाराम काका यांच्या मोबाईलमधून सगळा ॲक्सेस तिने मिळवला. आकाश आणि भूमी दोघेजण कुठल्या ठिकाणी फिरायला गेलेत, कुठल्या हॉटेलमध्ये थांबलेत, हे सगळं आता पौर्णिमाने माहिती करून घेतलेलं असतं. तो ॲड्रेस माहिती करून घेतलेला असतो आणि तो अभिजितला पाठवलेला असतो. पण त्यासाठी तिने केलेले प्रयत्न ती आता अभिजितला बोलून दाखवत असते आणि ते राजाराम काकांनी तिचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं. तेव्हा इथे राजाराम काका जेव्हा तिचं सगळं बोलणं ऐकतात, हे जेव्हा पौर्णिमाला कळतं तेव्हा पौर्णिमाला खूप मोठा धक्का बसतो. राजाराम काका तिच्या जवळ येतात आणि तिला म्हणत असतात की पौर्णिमा, एवढ्या खालच्या पातळीला जाशील असं वाटलं नव्हतं गं. स्वतःच्या बहिणीच्या जीवावरती उठलीस. अगं, इथे रागिणीने जो काही गुन्हा केला त्याची शिक्षा तिला मिळाली. तुम्ही दोघेजण वाचलात. आता तरी थांबायचं, पण नाही. तरीसुद्धा तुम्हाला तीच चुकी करायची आहे जी तुम्ही आधी केलेली आहे. तेव्हा इकडे राजाराम काका म्हणत असतात, पौर्णिमा, अगं तुझा भूमीवरती एवढा राग का गं? तिने काय खोडं मारलंय तुझं? अगं, मोठी बहीण म्हणून तिने तुमच्यासाठी जे जे काही केलं ते सगळं विसरून गेलात का? अगं, तुझी मोठी बहीण म्हणून तुमच्यासाठी तिने आपलं शिक्षण बंद केलं आणि दुसरीकडे नोकरीला लागली आणि मग तिने तुमचं घर सांभाळलं. हे सगळं तू विसरून गेली आहेस का? याची तरी जरा जाण ठेवायची. आत्तापर्यंत भूमीला इतका त्रास देत आलीस, तू शांत बसली नाहीस. पण आता ती अशा स्टेजवरती आहे, ती प्रेग्नेंट आहे, तरीसुद्धा तिच्या जीवावरती उठलाय तुम्ही. लाज नाही वाटत हे सगळं करताना? खरं तर तुमच्या विरोधामध्ये मी आताही कंप्लेंट करू शकतो आणि तुम्हाला अरेस्ट करू शकतो. या घरातून हाताला धरून तुला आत्ताच्या आत्ता घरातून बाहेर काढू शकतो. तुला माहिती आहे तू असं घाणेरडं काम केलेस. तू हे सगळं अभिजित आणि रागिनी या दोघांना सांगितलंस? ते दोघेजण कुठे गेले ते? अगं, जीवावरती उठले त्यांच्या. हे तुला माहिती नाही आहे का? तुझी बहीण जर जिवंत नाही राहिली तर तुला चालणार आहे का? या घरातून तुला मी हकलून दिलं असतं, पण हा अधिकार या घराचे मालक म्हणून भूमी आणि आकाश या दोघांचा आहे. मी त्यांच्याकडून तो हक्क अधिकार हिरावून नाही घेणार. पहिलं आता मला सगळ्यात आधी तू जो काही गोंधळ घालून ठेवलायस ना, तो गोंधळ मला निस्तारायचा आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, राजाराम काका आता पौर्णिमाकडे लक्ष न देता भूमी आणि आकाश यांचा जीव वाचवायला जातात. तेव्हा इकडे राजाराम काका गेल्यानंतर ती लगेच अभिजितला फोन करून सगळं सांगणार असते. तेवढ्यातच काका तिच्या हातातून तिचा फोन काढून घेतात. तेव्हा इकडे पौर्णिमा आता टेन्शनमध्ये येते. ती म्हणते, अभिजित कुठे आहात तुम्ही? आता खूप मोठा गोंधळ झालेला आहे असं ती म्हणत असते आणि हा गोंधळ पौर्णिमानेच घातलेला असतो. राजाराम काकांना सत्य अगदी योग्य वेळेवरती कळलेलं असतं. तर इथे आकाश आणि इथे हॉटेलचं मॅनेजर दोघेजण आता बाहेर आलेले असतात आणि बाहेरच्या पॅसेजमध्ये आकाशला भूमीला आता सरप्राईज द्यायचं असतं आणि त्यासाठी तो प्लॅनिंग करत असतो. तेव्हा इकडे रागिनी म्हणत असते की आकाश इथे भूमीला सरप्राईज देणार आहे. तेव्हा अभिजित म्हणतो, चांगली गोष्ट आहे. दोघेजण रूममध्ये नसताना आता असे बाहेर मोकळ्या जागेत असतील ना, तर त्यांना मारणंसुद्धा सोपं होईल. आणि आता इथे आकाश भूमीला सरप्राईज देणार आहे. नंतर मी एक सरप्राईज देणार आहे. आकाशचा जीव घेतल्यानंतर त्याची डेड बॉडी ही मी आता भूमीला सरप्राईज गिफ्ट म्हणून देणार आहे, असं सुद्धा इथे आता अभिजित म्हणत असतो. तेव्हा रागिनी म्हणते, हे बघ, आपण एखाद्या शार्प शूटरला बोलावलं असतं तर बरं झालं असतं. हे प्रकरण तुझ्या अंगाशी यायला नको. तेव्हा इथे अभिजित म्हणतो, आई, अगं कशाला शार्प शूटर? आणि तसाही हा बाहेरच असणार आहे आणि तुला माहिती आहे ना, माझाही नेम तसा चांगलाच आहे. शार्प शूटरला बोलवायची काही गरज नाही आहे. मला असं वाटतंय की आकाश आत्तापर्यंत जिवंत राहिलं कारण माझ्याच बंदुकीच्या गोळीवरती त्याचं नाव आहे. आज बघ, मी मारल्यानंतर आहे ना, तो अजिबात वाचणार नाही आई. आणि हे सगळं बोलत असताना रागिनी अभिजितला आता बाजूला करते कारण आकाशचं लक्ष त्या खिडकीकडे आलेलं असतं, जे खिडकीमध्ये दोघेजण उभे राहून बोलत असतात. तेव्हा आकाशला भास होतो की तिकडून आपल्याला कोणी बघतंय का? तेव्हा मॅनेजर म्हणतात, काय झालं सर? तेव्हा आकाश म्हणतो, नाही, मला असं वाटलं की तिथे त्या खिडकीमध्ये कुणीतरी आहे आणि तिथून ते आम्हाला बघतायत. तेव्हा इकडे मॅनेजर म्हणत असतात, पण सर, ते तर आमचं आउट हाऊस आहे, तिथे तर कुणीच जात नाही. तेव्हा इकडे आकाश म्हणतो, नाही, मला तिथे कुणीतरी आहे असं वाटलं. तेव्हा आकाश त्या खिडकीच्या दिशेने आता चालत येतो आणि संपूर्ण पुढे आल्यानंतर मॅनेजर त्याला हाक मारतात आणि म्हणतात की सर, तुम्ही सांगा ना, तुमच्या डोक्यामध्ये काय काय आयडियाज आहेत, म्हणजे मी माझ्या माणसांना कामाला लावून सगळी तयारी करून घेतो सर. तुम्हाला सगळं काही एकदम छान मिळणार आहे इथे.
तेव्हा इकडे आता आकाश म्हणत असतो की नक्कीच चला आपण केबिनमध्ये जाऊया, मी जसं सांगतो तसं सगळं तुम्ही अरेंज करा. त्याच्यानंतरला इकडे अभिजित म्हणत असतो की आई बरं झालं योग्य वेळी तू मला इकडे खेचलंस, नाहीतर आकाशने मला बघितलंच असतं आणि आपला जो काही प्लॅन आपल्याला आता इकडे जो काही आपण इतका छान प्लॅन तयार केला आहे तो प्लॅन आपला आत्ता फसला असता. तेव्हा रागिनी म्हणते की नाही, आता जे काही होईल ना सगळं आपलं मनासारखं होईल. आता बघूया आकाश आणि भूमी या दोघांना आपल्या तावडीतून कोण वाचवतो ते. तर इथे राजाराम काका असतात. प्रेक्षकांनो, आई योगेश्वरीचा आशीर्वाद भूमी आणि आकाश दोघांच्याही पाठीशी आहे. म्हणूनच पौर्णिमा बोलत असताना राजाराम काकांनी तिचं बोलणं ऐकलं आणि राजाराम काका आकाश आणि भूमी यांना वाचवण्यासाठी आता निघालेले सुद्धा आहेत. आकाशला फोन करत असतात पण तो काही फोन उचलत नसतो, त्याचा फोन सायलेंटवरती असतो आणि भूमीला सरप्राईज देण्याच्या नादामध्ये तो बाहेरच असतो बागेत. त्यानंतरला राजाराम काका म्हणतात की आकाश फोन उचलत नाही आहे, भूमीला फोन करून बघतो. तरी ते भूमीचा फोन संपर्क क्षेत्राच्या बाहेर असतो, त्याच्यामुळे भूमीचा फोन लागत नाही. आकाशचा फोन लागत असतो तर आकाशचा फोन असतो इकडे सायलेंटवरती, तो कुणाला कळत नाही. भूमी छान तयार होत असते कारण आकाश तिला सरप्राईज देत असतो, त्याच्यामुळे भूमी छान तयार होऊन निघून बसलेली असते. तेवढ्यातच इथे आकाश येतो. भूमी म्हणत असते की आकाश कुठे होतास तू, तुला माहिती आहे मगापासून मी तुझी वाट बघते, इथे माझ्या फोनला नेटवर्क नाही आहे आणि तू तुझा फोन इथेच विसरून गेला आहेस तुला फोन करायला, म्हणून मी खाली आले होते तुला बघायला, तर तिथेसुद्धा तू मला दिसला नाहीस. तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो मी माझ्या लाडक्या बायकोसाठी सरप्राईज प्लॅन करत होतो, तुला माहिती आहे का. तेव्हा इकडे भूमी म्हणते की सरप्राईज काय आहे ते सांग बरं मला. तेव्हा आकाश म्हणतो भूमी तू पण आहे ना कधी कधी लहान मुलींसारखं वागतेस. अगं सरप्राईज आहे ना ते, तुला लगेच कसं काय सांगणार, तिथे गेल्यानंतरच तुला कळेल की मी तुझ्यासाठी काय सरप्राईज प्लॅन केले, बरोबर की नाही. तेव्हा भूमी म्हणते हो अगदी बरोबर. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो भूमी खरंच तू खूप सुंदर दिसतेस, तुला माहिती आहे का. तेव्हा भूमी म्हणत असते नाही आकाश, मी सुंदर दिसते कारण तू इथे आहेस म्हणून. त्यानंतरला इकडे भूमी आणि आकाश दोघेजण आता छान तयार झालेले असतात. तेव्हा आकाशला फोन येतो की सगळी तयारी करून झाली आहे म्हणून. तेव्हा आकाश म्हणतो भूमी चल सगळी तयारी झाली आहे, आज तुझ्यासाठी सरप्राईज आहे, तुला ते खूप आवडणार आहे. तेव्हा इकडे भूमी म्हणते खरंच का. तेव्हा इकडे आकाश म्हणतो चल आता आपण निघूया. तेव्हा भूमी म्हणते आकाश फोन घे. तेव्हा आकाश म्हणतो नाही नको, आज मी फोन वगैरे आपल्या दोघांमध्ये येऊ देणार नाही आहे, नाहीतर मग कामाचे फोन येतील आणि आपलं सरप्राईज इथे स्पॉईल होईल आणि मला ते होऊ द्यायचं नाही आहे. तर इथे राजाराम काकांचा फोन येत असतो आणि तेव्हाच इथे आता आकाश फोनसुद्धा बघत नाही. तर इकडे पौर्णिमा घाईघाईने घरातून जायला निघालेली असते. ती बाहेर जाणार तेवढ्यातच मानसी तिथे येते. मानसी म्हणत असते पौर्णिमा कुठे जातेस तू. तेव्हा पौर्णिमा म्हणते तुला काय करायचं आहे ग, मी कुठेही जाईन. तेव्हा मानसी म्हणते असं कसं, अगं तू कुठे जातेस ना हे मला कळायला हवं, सांग बरं. तेव्हा पौर्णिमा म्हणते हे काय काय करतेस तू. तेव्हा मानसी म्हणते अडवते मी तुला, जाऊ देत नाही आहे, ही साधी गोष्ट तुला कळत नाही आहे का. तेव्हा इकडे मानसी म्हणते की पौर्णिमा आम्हाला बाबांनी सगळं काही सांगितलं आहे की तू कशा पद्धतीने सगळं त्यांचं बोलणं ऐकलंस, त्यांच्या मोबाईलमधून ॲड्रेस घेतलास आणि इथे अभिजित भाऊजी आणि आई यांना तू सगळं सत्य सांगितलेस. आणि काय गं तुला लाज नाही वाटत का गं पौर्णिमा हे सगळं करताना. तेव्हा पौर्णिमा म्हणते तू जास्त बोलू नकोस मी काय केलंय. तेव्हा मानसी म्हणते मी काय केलंय, भूमिताईवरती एवढा राग कसलाय ग तुझा, एवढं त्या बिचारीने काय केलं तुझं, आणि तसंही तिने आपल्यासाठी किती आणि काय काय केले हे सगळं तू विसरून गेलीस का. तेव्हा इकडे मानसी म्हणते की पौर्णिमा त्यावेळेला तुला लग्न करता यावं, माझं लग्न व्हावं म्हणून भूमिताईने आकाश जिजूंबरोबर लग्न केलं होतं. आता आकाश जिजू आणि ताईचं सगळं चांगलं आहे, पण त्यावेळेला परिस्थिती किती वेगळी आहे. आकाश जिजूंबरोबर ताईने लग्न करून तुझ्यावरती ना उपकार केलेत, आपल्यावरती उपकार केले, तिच्या उपकाराखाली आपण असं दबलेलं पाहिजे, पण तू तिच्यावरतीच इथे हल्ले व्हावेत म्हणून प्रयत्न करतेस, लाज नाही वाटत का गं तुला. इथे अभिजित भाऊजी आणि आई दोघेजण चुकीचे आहेत तुला माहिती आहे, तरीसुद्धा त्यांची साथ देतेस. बाबांनी सांगितले जोपर्यंत ते फोन करत नाही, ते स्वतः इथे येत नाही, तोपर्यंत तुला घरातून बाहेरसुद्धा पाठवू द्यायचं नाही असं आम्हाला स्पष्टपणे सांगितले, कळतंय का. ताईने तुझ्यामुळे आकाश जिजूंबरोबर लग्न केलं होतं, सगळ्यांसमोर सगळेजण हसले होते तिच्यावरती, पण तिने तुझ्यासाठी तिचा निर्णय बदलला नाही, हे सगळं तू विसरून गेलीस ना. तेव्हा इकडे पौर्णिमा म्हणते मला किती वेळा हे सगळं ऐकवणार आहेस. तेव्हा मानसी म्हणते आयुष्यभर
आयुष्यभर मी तुला हे सगळं ऐकवणार आहे, कळतंय का? बरं चल, आता बोलण्यात वेळ वाया घालू नकोस. तुझ्याकडून दुसरी कुठली अपेक्षा तरी काय करणार ग? बहीण आहे ना, तुझ्यासारखी बहीण असण्यापेक्षा नसलेली बरी आहे, कळते का तुला? तेव्हा इकडे मानसी म्हणते, चल तुझ्या रूममध्ये जा, तुला बाहेर पाठवायचं नाही आहे असं बाबांनी सांगितलंय. तेव्हा पौर्णिमा म्हणते, तू कोण आहेस ग मला थांबवणारी? मी तुझं अजिबात काही ऐकणार नाही आहे, कळतंय का तुला? तेव्हा इकडे आता मानसी म्हणत असते, सांगितलं ना पौर्णिमा, तुला कुठेही जाऊ देणार नाही म्हणून. तेव्हा पौर्णिमा म्हणते, तू कोण आहेस ग मला अडवणारी? मी कुणाचंच ऐकणार नाही आहे, कळलं का? तेवढा तिथे आता पौर्णिमा मानसीचा हात सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करत असते. पण तेवढ्यातच तिथे आता अथर्व येतो आणि म्हणत असतो की हे बघ पौर्णिमा, आत्ताच्या आत्ता तू तुझ्या रूममध्ये जा, कळलं ना? नाहीतर मग जर मी तुला हाताने धरून रूममध्ये सोडलं ना, तर मग तुला ते अजिबात अडवता येणार नाही, कळलं? त्याच्या आधीच मी तुला चांगल्यापणे सांगतोय की रूममध्ये जा म्हणून. पौर्णिमा जा. तेव्हा पौर्णिमा म्हणते, हे बघा तुम्ही माझ्याबरोबर दोघेजणं असं नाही करू शकत. तुम्हाला माहिती नाही आहे का, मी घरातली मोठी सून आहे, मी तुमच्यापेक्षा मोठी आहे, माझं नातंसुद्धा मोठं आहे. तेव्हा इकडे पौर्णिमा म्हणत असते की तुम्ही माझ्याबरोबर असं नाही वागू शकत. तेव्हा इकडे आजी येतात आणि म्हणतात, बरं ठीक आहे, यांचं नातं तुझ्यापेक्षा लहान आहे, पण माझं नातं तर सगळ्यात मोठं आहे ना. मग आता मी तुला सांगते की अजिबात घराच्या बाहेर पडायचं नाही. आताच्या आत्ता रूममध्ये चालती हो, सांगितलं ना? जा बरं रूममध्ये. एवढं सगळं करून सवरूनसुद्धा निर्लज्जवानी इथे आमच्यासमोर उभीच आहे. तेव्हा इकडे आजीने सुद्धा चांगलं सडेतोड असं उत्तर तिला दिलेलं असतं. आजी म्हणत असते की आतापर्यंत एवढ्या तिने चुका केल्या, पण मी तिला काही बोललो नाही, कारण जाऊ दे. आणि इकडे तर आता तिने तिची हद्दच पार करून ठेवली आहे. पौर्णिमाला कुणीही आता रूमच्या बाहेर येऊ द्यायचं नाही आहे जोपर्यंत राजाराम यांचा फोन येत नाही. त्यानंतरला आजीने सुद्धा पौर्णिमेला चांगली तिची शिक्षा दिलेली असते. आणि इकडे आता आकाश भूमीला सरप्राईज देण्यासाठी घेऊन येत असतो. तेव्हा इकडे भूमीला खूप जास्त आनंद होतो. तिचे डोळे बंद केलेले असतात. डोळे उघडल्यानंतर इथे आकाश म्हणत असतो, भूमी कसं वाटलं तुला? हे आवडलं का सगळं? तेव्हा भूमी म्हणत असते की आकाश, हे सगळं मला खूप आवडलं आहे, खरंच खूपच आवडलं आहे. तेव्हा इकडे भूमी म्हणते की आकाश, किती छान सरप्राईज दिलेस रे तुम्हाला. तेव्हा आकाश म्हणतो, हो ना, हे आहे ना तुझ्यासमोर सगळं काही फिकच आहे. म्हणजे तू मला जे काही देणार आहेस ना त्याच्यासमोर हे काहीच नाही आहे, कळते का तुला भूमी? तेव्हा इथे आकाश म्हणतो की चल भूमी, आणि तिला हाताला पकडून तो आता त्या ठिकाणी घेऊन जातो ज्या ठिकाणी त्याने गाणं वगैरे लावलेलं असतं. आणि भूमीबरोबर तो रोमॅन्टिक डान्ससुद्धा करणार असतो. तर इकडे आकाश आता खूपच जास्त खुश असतो, कारण भूमी आणि आकाश त्यांच्या आयुष्यामध्ये बाळ येणार असतं. आणि त्याच्यामुळेच इथे आकाश खूपच जास्त एक्सायटेड असतो. आणि भूमी आणि आकाश दोघेजण आता फ्लोअरवरती येतात आणि छान असा रोमॅन्टिक डान्स करत असतात. खूपच सुंदर आणि छान. दोघेही एकमेकांच्या नजरेमध्ये पूर्णपणे इथे डुबून गेलेले असतात. आजूबाजूला काय घडतं या गोष्टींकडे आता दोघांचंही लक्ष नसतं. मात्र त्या संधीचा फायदा उचलतात ते म्हणजे अभिजित आणि रागिनी दोघेजणं. हे दोघेजणं आता बघायला आलेले असतात की कशा पद्धतीने हे दोघे डान्स करतायत, कशा पद्धतीने आकाश इथे भूमीला सरप्राईज देतोय. त्यानंतर दोघेजणं आता थकून छान पद्धतीने बसलेले असतात. भूमी म्हणते, आकाश मला खरंच हे खूप आवडतं आहे, मला खूप आवडलं हे सगळं तू जे काही केलेस ते माझ्यासाठी. तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो, हे तर काहीच नाही आहे, तुला माहिती आहे का भूमी, तुझ्यासाठी आहे ना अजून खूप छान छान आणि सुंदर सरप्राईजेस आहेत, ते तुला खूपच जास्त आवडणार आहेत. तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो, तुला माहिती आहे का, आता आपल्याला एक गेम खेळायचा आहे आणि त्या गेममध्ये ना एका बाबुलमध्ये चिठ्ठ्या असणार आहेत आणि त्या एक एक चिठ्ठ्या आपल्याला उचलायच्या आहेत. तेव्हा इकडे आता अभिजितने नेम धरलेला असतो. अभिजितला काही करून आकाशचा काटा काढायचा असतो. पण इकडे आता भूमी असल्यामुळे त्याला आधी तिला मारता येत नसतं, कारण का भूमी सतत त्याच्या बरोबरीने असते. त्यानंतरला इकडे आकाशने आता एक गेम ठरवलेला असतो. त्याने ठरवलेलं असतं की आता एका बाऊलमध्ये चिठ्ठ्या ठेवायच्या आणि त्याच्यामध्ये जी चिठ्ठी येईल ते आपल्या मुलाचं किंवा आपल्या मुलीचं ते प्रोफेशन असेल. तेव्हा इकडे आकाश पहिली चिठ्ठी उचलतो, त्याच्यामध्ये डॉक्टर लिहिलेलं असतं. तेव्हा एक छोटा मुलगा डॉक्टरांचं गेटअप करून त्या ठिकाणी येतो आणि तेव्हाच इथे अभिजितने नेम धरलेला असतो. आता ते लहान मुलगा तिथे येतो, त्याच्यामुळे तो आता इकडे तिकडे बघायला लागतो. त्याचं लक्ष आता पूर्णपणे डायव्हर्ट झालेलं असतं, कारण तो लहान मुलगा तिथे चालत डॉक्टरांच्या वेशात आलेला असतो. तेव्हा अभिजित त्या मुलाला बाजूला व्हायची वाट बघत असतो, कारण त्याला आकाशचा सगळ्यात आधी काटा काढायचा असतो. तर इथे प्रेक्षकांनो आता अभिजित थांबलेला असतो, कारण त्या ठिकाणी डॉक्टर म्हणून एक लहान बाळ आलेलं असतं.
त्याच्यानंतर भूमी इथे एक दुसरी चिठ्ठी आता काढते. त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की पोलीस पोलीस असतं. त्यानंतरला पोलीस तिथे त्याच्या गेटअपमध्ये येतो. लगेच तिथे तिसरी चिठ्ठी काढलेली असते. त्याच्यामध्ये एक मुलगी आता पायलट होऊन येते. त्याचबरोबर चौथी चिठ्ठीसुद्धा काढलेली असते आणि त्याच्यामध्ये आता वकील म्हणून एक मुलगा आलेला असतो. तर अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी आता घडत असतात. एक एक प्रोफेशनची चिठ्ठी येत असते आणि त्या गेटअपमध्ये मुलगा आणि मुलगी छान आता ते कपडे घालून त्या ठिकाणी आलेले असतात. तेव्हा इकडे भूमी तर खूपच जास्त सरप्राईज होते. त्या लहान मुलांना बघून खूपच जास्त खुश होते. मात्र इथे रागिणीच्या जीवात जीव नसतो. कारण तिला फक्त एकच गोष्ट हवी असते की कधी एकदा माझा मुलगा अभिजित आकाशला किंवा भूमीला कोणाला तरी एकाला मारतोय, या गोष्टीची ती आतुरतेने वाट बघत असते. पण इथे आता सगळे लोक जमलेले असतात आणि लहान मुलंसुद्धा त्याच ठिकाणी असतात. त्याच्यामुळे इथे आकाश आता एकट्यात किंवा इथे भूमीबरोबर त्याला दिसतच नसतो. आणि इकडे आता गेटअप करून एक एक मुलं आलेले असतात. ते रॅम्प वॉक करत असतात. त्यांना बघितल्यानंतर भूमी हसत असते. त्यांच्याबरोबर ती सुद्धा एन्जॉय करत असते. लहानांसारखं ती लहान वागत असते. सगळेजण आल्यानंतर भूमी म्हणत असते, आकाश अरे किती गोड मुलं आहेत रे ही, आणि तुम्हाला किती छान सरप्राईज दिले आहेत. ही मुलं माझ्यासाठी इथे आली, थँक्यू सो मच. आणि तिला खूप जास्त आनंद झालेला असतो. ती म्हणते की माझ्या आयुष्यातलं सगळ्यात बेस्ट हे आहे एकदम सरप्राईज. म्हणजे बघ ना, तू या लहान मुलांना इथे घेऊन आलास तर मला खूपच जास्त छान वाटलं. तेव्हा इथे आकाश म्हणतो हो ना. तेव्हा आकाश म्हणत असतो की बघ, आपला जेव्हा मुलगा होईल ना तेव्हा तो असा डॉक्टर होईल, नाहीतर मग तो पोलीस होईल. तेव्हा भूमी म्हणते असं कसं, फक्त डॉक्टरच का आणि मुलगाच का? मला असं वाटते की आपल्याला एक छान मुलगी व्हायला हवी आणि आपण आहे ना तिला एक काम करूया, आपण तिला पोलीस करूया, नाहीतर आपण लॉयर करूया. तुला काय वाटतं आकाश? तेव्हा आकाश म्हणतो नाही, पण मला मुलगा हवा आहे. तेव्हा भूमी म्हणते नाही, पण मला मुलगी हवी आहे. आणि त्या दोघांमध्ये आता वाद चालू असतो की मुलगा की मुलगी, आणि त्याला आपण प्रोफेशन काय द्यायचं. तेव्हा इकडे डॉक्टर मुलगी म्हणत असते की तुम्ही दोघे जण भांडताय कशाला? अहो, मुलगा होऊ दे किंवा मुलगी होऊ दे, जे काही तुम्हाला घडवायचं आहे दोघांनी मिळवून करा ना. नाहीतर मग आपण इथे आता गेम खेळूया, त्याच्यावरूनच हे डिसाईड होईल की तुम्हाला मुलगा होईल की मुलगी आणि त्याचं प्रोफेशन काय असणार आहे. तेव्हा इकडे आकाश म्हणतो अरे वा, असं म्हणताय का तुम्ही, मग आपण तसंच करूया. तेव्हा इथे आकाशने आता तिच्यासाठी एक सरप्राईज प्लॅन केलेला असतं. त्याच्यामध्ये संगीत खुर्चीसुद्धा असते. तर इकडे संगीत खुर्ची खेळूया. त्याच्यामध्ये ना भूमी, मीच जिंकणार आहे. मी जिंकलो की मग बाळ आणि बाळाचं नाव दोन्हीही मी डिसाईड करणार. तेव्हा भूमी म्हणते हा खेळूया ना गेम, मी काय घाबरते का? मला तर गेम्स खूप आवडतात, कारण मीच या सगळ्यामध्ये जिंकणार आहे. तेव्हा इकडे आता आकाशने बंदूक ताणलेली असते आणि त्याने नेम धरलेला असतो. आकाश आणि भूमी आता संगीत खुर्ची खेळत असतात त्या लहान मुलांबरोबर. तेव्हा इकडे भूमी फुल एन्जॉय करत असते. खूपच जास्त ती खुश असते आणि तिला खुश बघितल्यानंतर अभिजित आणि रागिनी यांना खूपच जास्त राग येत असतो. तर इकडे अभिजितने नेम धरलेला असतो आकाशवरती, पण तो नेम काही त्याला आता लागत नसतो. कारण का, तेथे खूप सारे लोक असतात. त्याच्यामुळे त्या आधीमध्ये आता सगळेजण डान्स वगैरे करतायत आणि त्याच्यामुळे तिथे आता आकाशवरती जो नेम धरलेला आहे ती गोळी काही त्याला लागत नाहीये. तर इकडे आता आकाश आणि भूमी छान पद्धतीने खेळत असतात, छान एन्जॉय करत असताना, आणि त्याच्यातच हा मिठाचा खडा पडणार असतो, सगळी वाट लावणार असते. त्याच्यानंतर इथे आता भूमी आणि आकाश दोघेजण संगीत खुर्ची खेळत असताना आकाश आता खुर्चीवरती बसतो. भूमीसुद्धा खुर्चीवरती बसते आणि आकाश तिला खाणाखुणा करत असतो की जिंकणार तर मीच. तेव्हा इकडे आता भूमी म्हणत असते नाही आकाश, जिंकणार तर मीच. आई कोण आहे? आणि मीच मीच डिसाईड करणार की आपलं बाळ पुढे जाऊन काय होणार आहे, कोण होणार आहे. तेव्हा इकडे आता भूमी आणि आकाश दोघेजण एकत्र आलेत, एकत्र एन्जॉय करतायत, एकत्र गप्पा मारतायत आणि इकडे खेळत असताना दोघे एकमेकांच्या नजरेमध्ये पूर्णपणे आता डुबून गेलेले आहेत. हे सुद्धा सगळं चित्र आता सगळ्या आजूबाजूला असणारे लोक बघत असतात. रागिनी अभिजित बघत असतो आणि खूपच जास्त त्यांना राग येत असतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे आकाशच्या हातामध्ये अभिजित लागत असतो. तो म्हणतो की अभिजित, तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोच्या जीवावरती उठायची? तुला लाज नाही वाटत का? एवढं सगळं करून सवरून सुद्धा तू अजून तसाच वागतोयस. तुझ्या विरोधात सुद्धा कंप्लेंट करायला हवी होती असं मला वाटतंय, बरोबर की नाही? तेव्हा इकडे आता काय बोलावं त्याला काही कळत नसतं. तेव्हा इकडे आता आकाश मारत असतो, अभिजितला खूप मारतो. आणि अभिजित आता वरून एका बिल्डिंगचं काम चालू आहे आणि त्या ठिकाणी दोघे जण माल्यावरती एकमेकांना मारत असतात.
तेव्हा अभिजित आता आकाशला धक्का देऊन पाडणार असतो. तेवढ्यातच आकाश पडत असताना खांब पकडतो आणि त्याचबरोबर तो इथे अभिजितचा हात पकडून आता दोघेजण सोबत पडणार. तेवढ्यातच अभिजित जो आकाशला मारण्याचा प्रयत्न करत असतो तो खाली जाऊन पडतो. ते बघून आकाशला खूप मोठा धक्का बसतो.